चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यावाईज पोलीसच्या जागा आलेल्या आहेत। आता पोलीस शिपायांच्या जागा संपूर्ण जिल्ह्याच्या डिटेलमध्ये सगळ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरायचा आहे, पहिल्या जागा बघा किती आहेत, त्यानंतर तुमच्या कास्टच्या जागा बघा। आता इथे तुम्हाला तुमच्या कास्टला किती जागा ते अजिबात सांगणार नाही, इथे फक्त जिल्हा आणि त्या जिल्ह्याला किती जागा आहे सविस्तर माहिती देणार आहे। आणि आपली बॅच सुद्धा सुरू झालेली आहे। फक्त 549 रुपयामध्ये पोलीस भरतीची संपूर्ण बॅच आहे। तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर फक्त 49 रुपयामध्ये पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे। एकूण 10 पेपर आहेत। नुसते पेपरच नाही तर प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे। आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, हा व्हिडिओ बघतायत, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्या लिंकला जाऊन तुम्ही श्री अकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्या। तिथून टेस्ट सिरीज लावायची असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा, किंवा बॅच जॉईन करायची असेल तर बॅच सुद्धा जॉईन करा। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा। आता बघूया, मुंबई शहर आहे, या मुंबई शहरला टोटल जर जागा पाहिल्या असेल तर किती जागा आहेत, तर 2459 जागा ह्या मुंबई शहरसाठी आहे। ज्यांना मुंबई शहरला फॉर्म भरायचा आहे, जागा जास्त असतील ठीक आहे तर ते फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर ठाणे शहर आहे, ठाणे शहर मध्ये टोटल जागा किती आहे, तर 654 जागा ह्या ठाणे शहरसाठी। ज्यांना फॉर्म भरायचा असेल ते फॉर्म भरून घ्या। डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा सगळ्यांनी बघून घ्या। त्यानंतर नवी मुंबईमध्ये बघा, नवी मुंबईमध्ये जागा टोटल किती आहेत, तर 445 ह्या नवी मुंबईच्या जागा आहेत। आणि मुंबई शहरच्या 2459 लक्षात ठेवा। फॉर्म भरताना बघ मुंबई शहरचा भरायचा आहे आणि भरताना नवी मुंबईचा असं करू नका। जागा बघा आणि व्यवस्थित फॉर्म भरा। त्याच्यानंतर मीरा भाईंदर, मीरा भाईंदरला सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आहेत। एक 840 टोटल जागा मीरा भाईंदरच्या आहेत। त्याच्यानंतर पुणे शहर आहे, पुणे शहरला सुद्धा एक चांगल्यापैकी जागा आहेत। 1733 ह्या जागा पुणे शहरच्या आहेत। टेलिग्रामला सुद्धा ही पीडीएफ दिलेली आहे किंवा ही इमेज दिलेली आहे। त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्या पिंपरी चिंचवडच्या टोटल 322 जागा पिंपरी चिंचवडसाठी आहेत पोलीस शिपायांच्या। सोलापूर शहर, या सोलापूर शहरच्या खूप कमी जागा आहेत, फक्त 79 जागा या सोलापूर शहरासाठी आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बघा, छत्रपती संभाजी शहर आणि ग्रामीणच्या वेगळ्या, तर शहरच्या किती जागा आहेत, तर 150 जागा, 150 जागा आहेत। त्यानंतर नागपूर शहरच्या जागा आहेत, किती आहेत, त्या पण चांगल्या प्रकारे जागा आहेत। एक 555 जागा ह्या नागपूर शहरच्या जागा त्या ठिकाणी आहेत। ओके, त्यानंतर एक सेकंड, ठीक आहे, हा त्याच्यानंतर आहे लोहमार्ग मुंबईचा आहे। मुंबई लोहमार्ग जागा आहेत 743, त्या पण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत 743। आणि शेवटची संधी म्हणून चांगल्या प्रकारे तयारी करा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज रेग्युलर सर्वाधिक विचारलेले क्वेश्चन ते सुद्धा युट्यूबला सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे। आणि आपली बॅच सुद्धा आहे, त्यामुळे बॅच सुद्धा जॉईन करा। ज्यांना कंपल्सरी नाही जॉईन करायची तर करू शकता। त्याच्यानंतर ठाणे ग्रामीणचा जर विचार केला, ठाणे ग्रामीणला सुद्धा एक कमी जागा आहेत, 167 जागा या ठाणे ग्रामीणला आहेत। किती आहेत, 167 जागा। ओके, त्यानंतर रायगडचा जर विचार केला आपण बघा, रायगडचा विचार केला तर रायगडला फक्त 94 जागा आहे। किती आहेत, 94 जागा। त्यानंतर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघरला 158 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत, 158 या पालघरच्या जागा आहेत। त्याच्यानंतर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, या सिंधुदुर्गच्या फक्त 78 जागा या सिंधुदुर्गसाठी आहे। त्याच्यानंतर रत्नागिरीला सुद्धा कोकणामध्ये कमीच जागा आहे, सिंधुदुर्ग 78 आहे। त्याच्यानंतर रत्नागिरी 100 जागा आहेत। मग कोल्हापूर, आपण जर पश्चिम महाराष्ट्राला कोल्हापूर सुद्धा 88 जागा आहे, ठीक आहे, 2 आकडीच जागा आहेत। पुणे ग्रामीणला 69 जागा आहेत, त्या पण 2 आकडीच आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 59 जागा आहेत। त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीणला 90 जागा आहेत। आणि इकडं नाशिक ग्रामीणला थोडं चांगल्या जागा आहेत, किती आहेत, तर 210 ह्या जागा नाशिक ग्रामीणवाल्यांसाठी आहे। त्यामुळे जागा व्यवस्थित बघून घ्या आणि जिल्हा बघा। त्याच्यानंतर इकडे अहिल्यानगर मध्ये 73 जागा आहेत। जळगावला एक चांगला आहे, 171 जागा जळगाव जिल्ह्यासाठी आहे। त्याच्यानंतर धुळे पोलीस शिपायासाठी 133 जागा आहेत। आता येऊ आपण इकडं, कुठे आहे, जालना छत्रपती संभाजीनगर शहर पाहिला, पण ग्रामीणचा जर विचार केला, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण बघा। ओके, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण किती जागा आहेत, शहरला आपण पाहिलं फक्त 53 जागा ह्या ग्रामीणसाठी आहेत यावेळेस। त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये
156 जागा आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 174 जागा आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये, आता धाराशिव जिल्हा जो आहे उस्मानाबाद नाव होतं, आता धाराशिव झालं, तुम्हाला त्याचा प्रश्न सुद्धा येईल, तर 123 जागा आहेत. आणि अमरावती ग्रामीणला एक चांगला आहे, 214 जागा आहेत. इकडे सगळे 100 100 150 जागा आहेत आणि अमरावती ग्रामीणला 214 जागा आहेत. त्याच्यानंतर अकोल्याला 161 जागा आहेत. त्यामुळे जिल्हा बघा आणि जागा व्यवस्थित बघून फॉर्म भरा. काही ठिकाणी मेरिट कमी जास्त तुमचं जिल्ह्यावर जास्त, त्यामुळे ते मेरिट लागतं. ओके, त्यानंतर आपला अकोला झालेला आहे. वाशिमला पाहिलं असेल तर मागच्या वेळेस सुद्धा वाशिमला कमी जागा होत्या, यावेळी 40 जागा आहेत. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये 148 जागा बुलढाण्याला आहेत. तिकडे बघा, इकडे जागा तुम्हाला दिल्यात 148. त्याच्यानंतर यवतमाळला 150 जागा आहेत, 150. नांदेडला 199, समजा 200 धरून चला, 199 जागा या नांदेडला आहेत. त्याच्यानंतर लातूरला सुद्धा खूप कमी आहेत, 30 जागा लातूरला आहे. किती आहेत लातूरला? 30 जागा, फक्त 30. त्याच्यानंतर परभणीला सुद्धा कमी आहेत, 86 जागा परभणीला आहेत. हिंगोलीला खूपच कमी आहेत, हिंगोली सुद्धा 37 जागा हिंगोलीला आहेत. नागपूर ग्रामीणला चांगल्या जागा आहेत, नागपूर ग्रामीणला 272 जागा ह्या नागपूर ग्रामीणच्या आहेत. त्याच्यानंतर भंडाऱ्याला सुद्धा कमीच आहे, 59 जागा या भंडाऱ्याच्या. चंद्रपूरला चांगल्या आहेत, 215 जागा या चंद्रपूरसाठी. बघ वरती दिसतंय तुम्हाला चंद्रपूर, दिसतंय का? चंद्रपूर किती जागा आहेत? 215 जागा. मग गडचिरोली जिल्हा आहे, ठीक आहे. गडचिरोलीला किती जागा आहेत तर बघा, गडचिरोली एक खूप चांगली जागा आहे गडचिरोली. आता 717 जागा आहे गडचिरोलीच्या आहेत. काही ते प्रिंट मिस्टेक आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या, ठीक आहे. राहिले वर्धा, राहिले आपलं चंद्रपूर झाले. वर्ध्यामध्ये 134 जागा वर्ध्याला आहेत, चंद्रपूरला 215 आहेत. आणि आता गडचिरोलीच्या जागा जे दिल्यात तर या 717 दिलेल्या आहेत. एकदा मला चेक करावं लागणार आहे गडचिरोलीला खरंच एवढ्या जागा आहेत का, असतील चांगले. तुम्ही सुद्धा एकदा क्रॉस चेक करा, एखाद्या वेळेस हे टेलिग्रामला आलेलं आहे, प्रिंट मिस्टेक होऊ शकते, असतील तर चांगली गोष्ट, ठीक आहे. त्यानंतर गोंदियाचा जर विचार केला आपण 59 जागा गोंदियाला आहेत. लोहमार्ग पुण्याचा जर विचार केला तर 54 जागा पुण्याला आहेत. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरला 93 जागा आहेत, लोहमार्ग सुद्धा एक चांगली जागा आहे. लोहमार्ग नागपूरला 18 जागा आहेत. अशा टोटल ह्या 12,702 जागा आहेत. किती आहेत? 12,702. आता हे कशाच्या आहेत तर ह्या सर्वची सर्व जागा शिपायांच्या जागा आहेत. कुठलं शिपाई तर पोलीस शिपाई यांच्या जागा आहेत, पोलीस शिपाई. किती टोटल तर टोटल त्यात 12,702 जागा आहेत. मग तुमच्या कारागृह पोलिसांच्या जागा वेगळ्या, त्याच्यानंतर बॅट्समॅनच्या वेगळ्या जागा, SRP वाल्यांच्या जागा, अशा टोटल सगळ्या जागांमुळे 15,000 प्लस 15,500 पर्यंत जागाची ही जाहिरात आहे. आता पोलीस शिपाईच्या आपण पाहिलेल्या इथं, त्याच्यानंतर मग बॅट्समॅनच्या आपण बघूया, कारागृहाच्या बघूया, ठीक आहे. आता कारागृहाच्या इथं जर पाहिलं, एक सेकंद, हा चला आपण कारागृहाच्या सुद्धा जागा आहेत त्या जागा बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. तत्पूर्वी आपल्या चॅनल नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब नसेल पटकन सबस्क्राईब करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. आणि बॅच जॉईन करायचा असेल तर आपला नंबर सुद्धा लक्षात ठेवा, या नंबरला सगळ्यांनी संपर्क करून ठेवा. आणि व्हॉट्सअपला गोविंद नबल सर नावाने इथं नंबर लिहितो मी, 95526295 आणि 63 हा नंबर गोविंद नबल सर नावाने सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा. पोलीस भरती म्हणून आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवलेली आहे, ठीक आहे. थांबतो.